पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। साडी हे नववधू होती। गावात लग्न कोण रेखा? हेमा अगं ए हेमे अगं नेत्रा कुठे आहे? मला नाही माहित ग। तुला नाही माहित म्हणजे सांग ना कुठे गेली ती? अच्छा तुझी लाडकी लेक आता कुठे जाते काय करते हे पण मी सांगायचं का? ती माझी लाडकी आणि तू कोण? दोडकी? आणि माझी लेक तुझी कुणीच लागत नाही का ग? अशी बहीण असली काय नसली काय काय फरक पडतोय? हेमा बघ पुन्हा हे असं अभद्र बोललीस तर थोबाड फोडीन तुझं। झाली का सकाळी सकाळी सुरू? हा तुझी लाडकी लेक आहे ना मग तू तुझं बघ। मला तर ना आज महाजनांच्या घरी जायचंय माहितीये? महाजनांकडे तुझं काय काम आहे ग? काय काम आहे म्हणजे? तुम्ही जाताय ना मग मी गेले तर काय प्रॉब्लेम आहे? त्यांच्याकडे देवक आहे आणि मी स्वयंपाकाचं काम बघते आणि आबा लग्नच लावणार आहेत म्हणून जातोय आम्ही। अच्छा माझ्याकडे पण ना मेहंदीची ऑर्डर आहे फुकट जेवायला नाही चाललीये। कर बाई काय करायचंय ते कर पण मला सांग नेत्रा कुठे गेली ते? काल तूच तिला दम दिलास ना की रेखा दीदीच्या लग्नात नाही जायचं म्हणून। आता आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात जायचं नाही म्हणून रुसून बसली असेल कुठेतरी। ए बाई बघ गाव बिव तर सोडून जायची नाही ना? तर आधीच काळ्या जिभेची आहे त्यात अख्खं गाव तिच्यावर खार खातं। कसले भोग आलेत तिच्या वाटेल। माझी नेत्रा कधीच कुणाशी वाईट वागत नाही कुणाबद्दल वाईट विचार करत नाही सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणून सतत प्रयत्न करत असते पण तिच्या नशिबात मात्र शिव्या शाप आणि अपशकुनी असल्याचा डाग। माझं चुकलं काल ना मी जरा जास्तच बोलले ती। कुठे गेली नेत्रा काही कळत नाहीये। नेत्रा नेत्रा ग कुठे गेली होतीस तू? रेखाच्या लग्नाला जायचं नाही सांगितलं ते एवढं मनावर घेतलंस आणि आणि भिजलीस कशाने? मला रेखाला भेटायला हवं। नेत्रा तुला सांगितलंय ना मी नाही जायचंय महाजनांकडे। तू नाही करत नाही रेखाच्या जीवाला। नेत्रा मी शेवटचं सांगतेय पुन्हा पुन्हा मला तोच विषय बोलायला लावू नकोस। घरी चल। मला रेखाला भेटा। नेत्रा नेत्रा घरी चल। नेत्रा घरी चल। नेत्रा रेखे तो बर्फ दे टाकून।
मी तुला आंबे हळद उगाळून देते, ती लाव. नको मम्मी. नको काय नको, उद्या लग्नात नीट उभं राहायचंय की नाही? वहिनी साहेब, ओ वहिनी साहेब, अगं बाई हे काय आता? बघ ना ग, उद्यावर लग्न आलंय आणि आज कार्टीनं पाय मुरगळून घेतलाय. आंबे हळद उगाळून लावते म्हणजे आरामी. हे सुनंदा, देवीचं दर्शन झालं सगळ्यांना? देवी दिसली सगळ्यांना? अहो कसलं काय, देवी नव्हतीच. अहो ती अवदसा नेत्रा तिथे गाणं गात होती. तिला ना गावात ना हाकललीच पाहिजे. नेत्रा, नेत्रा चल घरात. नेत्रा चल, दरवेळी सांगून सुद्धा स्वतःच्या मनाचं करायचं असतं ना तुला. आई चल, चल घरात. आई माझे आज जा, घरात जा. राहू दे मम्मी, मला नाही दुखत आहे. आता कशाला उद्या लग्नात व्यवस्थित उभं राहायचंय की नाही? खोबाड बंद ठेव तुझं. मम्मी बस झालं, कशाला? रेखा ग, काय झालं पायाला? काय झालं? तुम्हा माय लेकींना कुणाचं भलं झालेलं बघवत नाही ना? अहो पण नेमकं काय झालंय? जाऊन विचार तुझ्या अवदसा लेकीला. तिच्यामुळेच झालंय हे सगळं. अवदसा जाते तिथे सगळ्यांचं वाटोळं करते. वहिनी साहेब, अहो काय केले आता नेत्राने? तुझी ती अवदसा लेक त्रिनयना देवीच्या मंदिरात गेली होती. तिची सावली पडली आणि म्हणून माझ्या रेखेचा पाय मुरगळला. मंगला, मी सांगून ठेवते, उद्या जर तुझी मुलगी या लग्नात दिसली मला तर गाठ माझ्याशी. मम्मी राहू दे अगं, नको लवकर. मला नाही दुखत आहे मम्मी. मम्मी, मला काही झालं नाहीये. मी पडण्याचं नाटक केलं. काय? मंदिरात नेत्राच गाणं गात होती, ते मला कळलं. आणि मला माहित होतं तू तमाशे करशील ना, म्हणून मला पडण्याचं नाटक करावं लागलं. कार्टे, उद्या लग्न आहे तुझं म्हणून आता मला जास्त तोंड उघडायला लावू नकोस. चल वर हो तुझ्या खोलीत. आणि मंगला, मी पुन्हा सांगते, उद्या जर तुझी ती अवदसा लेक जवळपास जरी मला दिसली ना, तरी तिच्या सकट तुम्हाला सगळ्यांना मी गावाबाहेर काढे ना. महाजनांचा शब्द गावची पंचायत खाली पडू देत नाही, माहितीये ना? तू चल. मम्मी, 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 नेत्रा माझी बेस्ट फ्रेंड आहे ग. तिला येऊ देत ना लग्नाला. मला नाही करमणार तिच्याशिवाय. वर जातेस आता तुझ्या खोलीत की थोबाड फोडू? मी ऐक ना ग. जा जा. आणि तू बघत काय उभी आहेस? स्वयंपाकाच्या कामाला लाग. हे काम देऊन आम्ही उपकार केलेत तुझ्यावर, हे विसरू नकोस. आणि मी पुन्हा एकदा सांगून ठेवते मंगला, तुझी ती अवदसा जर मला पुन्हा दिसली तर गाठ माझ्याशी. लक्षात ठेव हे. ललिता बहिणी चिडल्या नेत्रावर. ती का वागते अशी? गावातले सगळे लोक तिला शिव्या शाप देतात, तरी तिला त्या देवळात जायची काय गरज होती? देवळात कुणी जावं कुणी जाऊ नये हे सगळं गावकऱ्यांनीच ठरवून टाकलंय. त्यात आपल्या नेत्राचा काय दोष आहे ग? आभा, दोष नेत्राचाच आहे. सुनबाई, तू वाईट वाटून घेऊ नकोस. ज्या गोष्टीसाठी आपल्या नेत्राला शिव्याशाप मिळतायत, एक दिवस त्याच गोष्टीचा अभिमान वाटेल सगळ्यांना. मी कामाला लागते. आई त्रिनयना देवी, माझी नात साऱ्या जगाची काळजी घेते. तिची काळजी घेणाऱ्याची योजनाही तू केलीच असशील. आता फक्त एवढी कृपा कर, तो जिथे कुठे असेल तिथून त्याला लवकरात लवकर माझ्या नेत्राच्या आयुष्यात पाठव.
सुमन, जरा ते काजू बदाम आण इकडे. हो ताई. शेखर, अहो शेखर. आलो आलो. अमोल कार्यकर, हे बघ, बाणेरच्या आपल्या नव्या प्रॉपर्टीची रेरा डेट एप्रिल 2025 असेल आणि ती डेट सगळ्या ब्रोशरमध्ये मेन्शन करा आणि ती डिझाईन्स तयार झाली की मला आधी मेल करा. 2025चं प्लॅनिंग चाललंय. इथे एक गोष्ट सांगितली 10 मिनिटात पुरी होणारी, ती करायला वेळ नाही. कार्यकर, एक मिनिट. काय झालं? कोणावर एवढी चिडलीस? माझ्याबरोबर. कार्यकर, मी नंतर फोन करतो. काय ग, काय झालंय? आणि कोणाकडे वेळ नाहीये बर्थडे गर्लसाठी? म्हणजे माझा उद्या वाढदिवस आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे माझ्या हातचा लाल भोपळ्याचा हलवा तुमच्या लेखापर्यंत पोहोचायला हवा हे तुमच्या लक्षात नाहीये. अगं, तोच घ्यायला आलोय मी. हो, कुठे असतो आपला लेख अद्वैत? लंडनला. मग कसा पोहोचणार आहे उद्यापर्यंत हलवा? आणि जोपर्यंत हा हलवा त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, तो खात नाही, तोपर्यंत तो मला विश करत नाही. हा, तो एक प्रॉब्लेम आहे. मग जर त्याने हा हलवा खाल्ला नाही, जर त्याने मला विश केलं नाही, तर मी उद्या माझा बर्थडे सेलिब्रेट करणार नाही. तू आधी शांत हो, शांत हो. याही वर्षी त्याला हलवा मिळेल. आता स्पीड कुरिअरने आपण 9 तासात पोहोचवू. दे. नक्की. अरे कोण आहे मी? शेखर आहे अध्यक्ष. जा जा, वेळ वाया घालून जा. अद्वैत, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. अरे आत्ताच आठवण काढली होती. हलवा तुझ्यापर्यंत पोहोचला नाही म्हणून फोन केला असेल. सॉरी. अरे यावर्षी उशीर झाला, पण उद्यापर्यंत नक्की पोहोचेल डबा तुझ्याकडे. हा डबा शेखर, डबा कुठेस तू? तू तुझ्या हाताने मला हलवा भरवावास म्हणून तुझी वाट बघतोय. आधी अद्वैत, कसं वाटलं सरप्राईज? खूप खूप छान. तुम्हाला माहित होतं ना अद्वैत येणार आहे, म्हणून इतके रिलॅक्स्ड होतात ना? अगं नाही ग, त्याने सरप्राईज तुला दिलंय. माझ्याकरता हा शॉकच आहे. मला वाटलं अद्वैताला हे मी स्वप्न वगैरे बघतोय की काय. शेखर,
बरं वहिनी, त्या येणार होत्या त्या आल्या ना, मी आतमध्ये बघते. हा, सावकाश सावकाश सावकाश. मला रेखाला भेटायचं होतं. नेत्रा, तुझी एवढी हिंमत, तू घरात आलीस माझ्या? तुला काय वाटलं चेहरा झाकून आलीस तर कोणाला कळणार नाही? चेहरा झाक नाहीतर लपव. अवदसा ती अवदसा. काकू मला एकदा तिला भेटू द्या. तिला भेटणं तर सोडच, आता तिच्या सावलीला सुद्धा तुला उभं राहू देणार नाही मी. माझं खूप महत्वाचं काम, मला मी हात जोडते. तू कसलं काम? कसलं काम? नाट लावायला आली असशील? तू आता इथून निघ, नाहीतर तुझी गावातून धिंड काढे ना मी. काकू फक्त एकदा. माहितीये ना, रेखाचे पप्पा माझी सरपंच आहेत. निघ ग. उद्या लग्न होऊन रेखा गावातून जाईल, पण तू जर आता इथून निघाली नाहीस तर आज मी तुझी उत्तर पूजा बांधून तुला गावातून बाहेर काढीन. लक्षात आलं? चल निघ. नेत्रा 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 अगं काय वेळ लागले का तुला? तुला एक गोड बातमी दिली ना तर तुलाही वेळ लागेल. गोड बातमी? काय सांगू? बोल ना रेखे. नक्की रेखे? हो माझं काय रेखे? माझं लग्न ठरलंय. काय? काय सांगते? चक्कर येते. येऊ दे, मी आहे ना. मी तुला काही होऊ देणार नाही. हो मला माहितीये तू मला काहीच होऊ देणार नाहीस, म्हणून माझ्या लग्नाला तू 8 दिवस आधीच घरी यायचंयस. नेत्रे
मला प्रॉमिस कर. मी येणारच. मला कोण अडवणार आहे? मी तुला काही होऊ देणार नाही.